यांच्यातले संबंध रोटरी क्लब हिरोशिमा नॉर्थ क्लबने पुण्यातील रोटरी क्लब गांधी भवन आणि रोटरी क्लब तळेगाव दाभाडे यांच्या सहयोगाने हाती घेतलेल्या प्रकल्पांमुळे वृद्धिंगत होतील असा विश्वास रोटरी क्लब हिरोशिमा नॉर्थचे अध्यक्ष सुबाउची अकियोशी यांनी व्यक्त केला आहे। या 3 रोटरी क्लबच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या स्तन कर्करोग माहिती तपासणी व व्यवस्थापन या उपक्रमाचे मुळशी तालुक्यातल्या चांदखेड येथे उद्घाटन करताना ते बोलत होते। जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी ढोल आणि लेझिमच्या तालात जपानी पथकाचं स्वागत केलं। चांदखेडच्या सरपंच मीना माळी, विलास शहा, रोटरी गांधी भवनच्या अध्यक्षा मिनल धोत्रे, रोटरी तळेगाव दाभाडेचे अध्यक्ष कमलेश कारले, डॉक्टर शेखर कुलकर्णी आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते। चांदखेड आणि आसपासच्या परिसरातल्या सुमारे 100 महिलांची तपासणी या शिबिरात करण्यात आली। अशा प्रकारे पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शिबिरांद्वारे 2000 महिलांना स्तन कर्करोगाविषयी माहिती देऊन त्यांची प्राथमिक तपासणी करण्यात येणार आहे। शिबिरात सहभागी होणाऱ्या ज्या महिलांना पुढील तपासणी आणि उपचारांची आवश्यकता असेल त्या सर्व सुविधा मोफत पुरवण्यात येणार आहेत। मी जपानच्या हिरोशिमा नॉर्थ क्लबचं रिप्रेझेंटेशन करतो। इथून आम्ही आलेलो आहोत। पुण्याच्या रोटरी क्लब ऑफ पुणे गांधी भवन बरोबर सध्या आम्ही कॅन्सर रिलेटेड अवेअरनेस कॅम्प आणि स्क्रीनिंग असा प्रकल्प हाती घेतलेला आहे। आमचा यापुढेही कंटिन्यू होईल असा प्रोजेक्ट आहे। पुण्याचे रोटरी क्लब गांधी भवन आणि तळेगाव दाभाडे रोटरी क्लब यांच्या बरोबरीने हा आम्ही प्रकल्प करतो। भारतामध्ये कॅन्सरचं प्रमाण सध्या वाढतं आहे, तर ती परिस्थिती थोडीशी कंट्रोलमध्ये आणण्यासाठी किंवा आता जेवढी रुग्णांची संख्या आहे ती कमी करण्यासाठी या 2 रोटरी क्लबच्या बरोबरीने आम्ही हे काम करतो आणि त्याच्यात हा प्रकल्प नक्की यशस्वी होईल।